परंतु आज सर्व विद्यार्थी घडून येणारा शिक्षक म्हणजे तो शिक्षकच आहे आणि ज्याच्यापासून विद्यार्थी निर्माण होतात चांगल्या पद्धतीचे गुणवान तो खरा शिक्षक आहे. आणि आयुष्यभर आम्ही विलास एवढं केलं सुद्धा म्हणतो हे शिक्षक चांगले होते, गुरु पक्के होते म्हणून आम्ही विद्यार्थी पक्के झालेलो आहोत. तर अधिक न बोलता माझा जास्त वेळ तुमचा घेतलेला आहे. शेवटचे वाक्य परत एकदा सांग. अरे तुला गुरुच मानलेला आहे. मला सुद्धा नाही नाही नाही, तो जे आत्ता बोलला हे नागेश वगळून सगळे शिक्षक असं बोललेलं आहे. मी तुझा भाऊ ज्याला एक उदाहरण देतो मी ही व्यक्ती होती कुणी काही केलं तर ज्याला जी पदवी मिळालेली ती कुणी नाकारू शकत नाही. करेक्ट करेक्ट करेक्ट. एक मिनिट. आबांनी शिक्षकाबद्दल सांगितलं बरं का, त्या कोणत्याच गोष्टीत मागे बसत नाही. काही शिक्षक असे असतात, काही शिक्षक तसे असतात. मध्ये सदाभाऊ खोतने भाषणात सांगितलं का नाही, काम सावलीत आणि उन्हाळ्याची सुट्टी ह्यांनाच आहे म्हणून. बरोबर आहे का? सदाभाऊ खोतचं भाषण ऐकलंय का तुम्ही? त्यांचं जर पूर्ण शिक्षण झालं असतं तर त्यांनी ते वाक्य बोललंच नसतं. अपूर्ण शिक्षणामुळे ते बोलले ते. आणि जेवण निवांत घ्या, अगोदर उठल त्याला शिक्षा आहे. आणि जो सर्वात शेवटी उठेल त्याला पण शिक्षा आहे. नाही, आपण जे सांगितलं ना की पद जे भूषवलं ते कुणी नाकारू शकत नाही. म्हणजे शिक्षक तरी कसा होता काय होता ती डिफरंट थी. हे नागेशच्या बाबतीत आम्ही अनुभवलोय. नागेशबद्दल बोलतो ते आम्ही चेष्टेने बोलत असतो, नो डाऊट. त्यांनी पण खूप तळमळीने शिकवलं सगळ्या ठिकाणी आणि आणि हेल्पफुल नेचर सगळीकडे त्याचं. त्याच्याबरोबर आम्ही त्या एरियात फिरलो, ज्या एरियात त्याची सर्व्हिस झाली तिथं. आणि तिथं ते जे विद्यार्थी भेटले त्याचे माझे विद्यार्थी, त्याच्यामुळे आम्हाला इतकं रिस्पेक्ट मिळालं तिथं. एवढी चांगली वागणूक मिळाली. कोणाचे रिसॉर्ट होते, स्विमिंग बोटिंग क्लब होते तिथं, सगळं आम्हाला फ्री सर्व्हिस आणि VIP ट्रीटमेंट. म्हणजे ज्या ज्या गावात गेलो तिथं तर तशा प्रकारचं शिक्षण तुम्ही दिलेलं आहे. नॅचरली शिक्षकाचा जॉब हा ग्रेटच असतो. नाही नाही, थांब जरा होईल की परत. नाही नाही, बोल की. नाही लगेच माझ्याकडे बघायला लागलं. हॅलो हॅलो, आमचे अत्यंत जवळचे